ते बाबा आले असतील बाबा, आता तुकोबाराय आले आणि प्रत्यक्ष पाहिलो. त्याला आश्चर्य वाटलं. तो मनामध्ये हसू लागला की शौच करत असताना भगवंताची नामस्मरण करणारी हीच व्यक्ती आहे. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील अध्यात्माविषयी. हे प्रश्न उत्तर देतील का आपल्याला? संभव नाही महाराज. कसे उत्तर देतील हे? त्याला आश्चर्य वाटलं. तो मनातल्या मनात हसूच लागला. तुकोबारायांनी चौकशी वगैरे केली. कुठून आला? तो म्हणाला काशीवरून आलो. बरं बरं बरं, खूप थकला असशील. हो थकलो तर आहे. बरं, आता एक काम कर, आधी तोंड धुऊ बाळा, नंतर स्नान कर, जेवण कर, नंतर विश्रांती कर आणि तुझे काय प्रश्न असतील त्याचा आपण नंतर विचार करूया. स्नानही झालं, जेवण झालं आणि तुकोबारा सुद्धा वामकुक्षी पडले. हा सुद्धा वामकुक्षी पडला म्हणजे झोपी पडला. तुकोबारा सुद्धा झोपी पडले. तितक्यात त्याच्या कानावर ध्वनी असा आला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धडकन उठला, घाबरला तो. इकडं तिकडं पाहतो कोणी नाही. तुकोबा तर झोपलेल्या. मग हे नामस्मरण कोण करत असेल बरं? त्याला असं वाटलं आपण खूप थकून आलो, आपल्याला एका इकडचा भात झालेला असो. पुन्हा झोपी पडला. पुन्हा त्याच्या कानावर कोसा ध्वनी आला. कसा आला? विठ्ठल. याचा अर्थ तुम्हाला काही ना काहीतरी कळलं आहे. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचा ध्वनी आला. तो घाबरला महाराज. तो घाबरला आणि जवळ येऊन बसतो. तुकोबाराय झोपलेले आहे. इकडे तिकडे पाहतो कोणी नाही. मग विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण कोण करत आहे? तुकोबारायांच्या आणखी थोडा जवळ आला आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की तुकोबारायांच्या रोमारोमात विठ्ठल अशा प्रकारचा झोप येत आहे. त्याला आश्चर्य वाटलं. तो घसाडच रडू लागला. एवढा रडू लागला मला घसाडत. आणि त्या अवस्थेमध्ये तुकोबारायांचे पाय पकडले. तुकोबारायांना म्हणतो, महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा, पण हा नियम तुमच्या करता नाही. माझा दृष्टांत संपला बाबा. माझा सिद्धांत आहे का, ज्यांचं सुषुप्तीमध्ये सुद्धा नामस्मरण चालू असतं त्यांचं कुठल्या क्रिया करताना कसं म्हणता येऊ शकतं? विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, कोणी काहीतरी केली आचरणे मग या कीर्तने विन नाही. कोणी कोणतीही आचरण केले असेल, कोणी भगवत साक्षात्कारा करता कुठलेही साधन केले असेल, पण असावं. येणारे आहेत काही मला माहिती नाही, पण असावं तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबारायांनी स्वतःला शास्त्री म्हणून घेतलं नाही, स्वतःला पंडित म्हणून घेतलं नाही, स्वतःला बाबा म्हणून घेतलं नाही. तुकोबारायांनी स्वतःला नामधारक म्हणून घेतात.